शहरातील हवा स्वच्छ असावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला सुमारे 22 कोटींचा निधी मिळाला होता। त्यातून शहरांतर्गत विविध कामं करण्यात आली। मात्र महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बहुतांशी उपाययोजना बंद असल्याचं चित्र दिसून येतंय। स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर शहरात काही ठिकाणी ड्राय मिस्ट फाउंटन आणि एअर प्युरिफायरचे बॉक्स बसवण्यात आले। मात्र बहुतांश ठिकाणच्या या उपाययोजना बंदच आहेत। त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं याची दखल घेत 15 दिवसांपूर्वी महापालिकेला नोटीस बजावली होती। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेचे पर्यावरण अधिकारी यांच्या नावानं ही नोटीस बजावण्यात आली होती। नोटीस लागू झाल्यापासून 15 दिवसाच्या आत याबाबत खुलासा करण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं। मात्र अद्यापही या नोटीसला उत्तर देण्यात आलेलं नसल्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगितलंय। म्हणजेच महानगरपालिकेनं एक प्रकारे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे। जी उपाययोजना केलेल्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना अपेक्षित होत्या, त्या उपाययोजनांच्या बाबतीत मात्र महापालिकेच्या पर्यावरण अधिकाऱ्यांचं आणि महापालिकेच्या प्रशासनाचं बिलकुल लक्ष नाही वस्तुस्थिती आहे। ज्याच्यामध्ये ड्राय मिस्ट फाउंटन बसवले होते, तर ड्राय मिस्ट फाउंटन कधीतरी उडताना दिसतात, उडलेल्या वेळेत त्याच्यात पाणी नाही अशी अवस्था आहे। जिथं व्हर्टिकल वॉल केलेली होती, ती व्हर्टिकल वॉलच्या बाबतीतली एक गोष्ट अशी आहे की 4 महिने ती व्हर्टिकल वॉल कामातच नव्हती, तिथल्या सगळ्या कुंड्या काढून नेलेल्या होत्या। त्याच्यानंतर डॉबलको कॉर्नरला जे एअर प्युरिफायर्स बसवलेले आहेत, त्याला लाईटचा सप्लायच दिलेला नाही आहे आणि लाईटचा सप्लाय नाही ते कामच करत नाही आहेत। आता हे जे काही प्रयत्न प्रयोगाच्या पातळीवरती करायचं चाललं होतं किंवा ज्या पद्धतीने चाललं होतं ते अपयशी आहेत। जवळपास 20-22 कोटी रुपये निधी येऊनसुद्धा त्या निधीचा उपयोग केला जात नाही। त्या निधीचा वापर न झाल्यामुळं हवेच्या प्रदूषणाला जी काही कारणं आहेत त्याच्या उपाययोजनांना बाधा पोचली अशी परिस्थिती आहे। महानगरपालिकेला इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होऊनही याबाबत महापालिकेची उदासीनता का असा सवाल उपस्थित केला जातोय।